दादासाहेब पाटील कोल्हटकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी जंगी कुस्त्यांचं आयोजन केलं आहे। या लढतीमधील प्रमुख असणारी कुस्ती म्हणजे भोगावती साखर केसरी किताबासाठी या ठिकाणी जागतिक कीर्तीचा रशियन मल्ल खेतांग या ठिकाणी आलेला आहे। एकंदरीत आपण त्याच्याशी बोलणार आहोत। साधारण जर तसं बघितलं तर त्यांना इंग्लिश किंवा दुसरी कुठली भाषा येत नाही, फक्त रशियन येते, पण आपण देखील ट्रान्सलेटच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। माय फर्स्ट क्वेश्चन, what you do think in organizing in wrestling competitions in rural area? Здравствуйте всем любителям борьбы и всем жителям Индии. Меня зовут Хейта Хубаев, это вот Тамерлан Тапсиев. Приехали мы из далекой России к вам. Мы борцы вольного стиля и решили попробовать себя вот в вашем виде спорта, в вашем национальном виде спорта кушты. Что можем сказать? Что-то новое для нас. Думали, как-то похоже на вольную борьбу, но все-таки свои нюансы есть тоже. Сделали вот пару схваток уже и не можем пока дать оценку. Вот вы нас спрашиваете, как борьба в сельской местности. Встретили нас достойно, очень даже достойно. Люди здесь очень гостеприимные, очень приветливые, очень улыбчивые, что нам очень понравилось. В сельской местности пока не можем сказать, что нам нравится, что не нравится, потому что как такового опыта у нас не имеется пока. Но в целом мы довольны. Для подрастающей молодежи, какой бы совет мы дали, мы все-таки тоже в спорте не первый год, уже много лет занимаемся, профессиональные спортсмены, можно сказать. Дали бы совет, наверное, быть целеустремленными, это не только в спорте, но и в жизни, наверное. Никогда не отпускать руки, всегда бывают и горечи, и поражения в начинающем, в начинающем возрасте в спорте. Но никогда не стоит опускать руки, надо всегда идти до конца, и тогда и Всевышний воздаст, и, как говорится, поможет человеку, если он сам верит в свою победу и делает все для этого. Okay, my second question. Any advice you do who does the career in wrestling? Вот вы тот же самый вопрос задаете, я уже на него ответил. Не опускать руки, всегда идти вперед и надеяться на Бога и на себя в первую очередь. ओके, थँक्यू. एकंदरीत जर यांचं जर आपण बघितलं तर आम्हालाही कळेल नाही, तुम्हालाही कळेल नसणार आहे, पण तरी देखील आम्ही ट्रान्सलेटच्या माध्यमातून या सर्वच प्रश्नांचं तुम्हाला थोड्या वेळात आम्ही सांगतोय. आताच आपण जागतिक कीर्तीचं रशियन मल्ल खेतांग याच्याशी बोललो, त्यांच्याशी ट्रान्सलेटच्या माध्यमातून जो संवाद साधला त्यासाठी आम्ही 1-2 प्रश्न मी विचारले होते. पहिला प्रश्न होता की ग्रामीण भागामध्ये ज्या आयोजित केलेल्या सध्या कुस्त्यांच्या स्पर्धा त्यांच्याविषयी तुमचं मत काय. त्यावर त्यांनी सांगितलं की एकंदरीत या ग्रामीण भागातील ज्या कुस्ती स्पर्धा आहेत त्यामुळं नवयुवकांना अनेकदा संधी मिळते आणि त्यामुळं खरोखर अनेकांनी या स्पर्धांमधून सहभाग घ्यायला पाहिजे. आणि माझंसुद्धा एक चांगलं हे आहे की मी या ठिकाणी आलो आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे, असं त्यांनी मत आपलं व्यक्त केलं. त्यानंतर दुसरा जो प्रश्न मी विचारला होता की नवयुवकांना आपण काय मार्गदर्शन कराल, तर त्यांनी त्याविषयी सांगितलं की नवयुवकांना मार्गदर्शन म्हणजे की या खेळामध्ये खूप कष्ट आहेत, परंतु कधीही हार जरी आली तरी देखील न थांबता या ठिकाणी आपला प्रयत्न नेहमीच चालू ठेवायचा आणि यश हे निश्चितच मिळेल. एकंदरीत या दोन्ही प्रश्नांची उत्तर सांगितली मी सारांशमध्ये आहेत, पण एकंदरीत त्यांच्याशी आपण जो दिलखुलास संवाद साधला आणि त्यातून आपल्याला समजून आलं की ते भारतीय किंवा महाराष्ट्रीयन या खेळामध्ये सुद्धा परदेशी नागरिक मल्लांचा सहभाग वाढतो आहे आणि खरोखर चांगली गोष्ट आहे की आपली ही जी लाल मातीतली कुस्ती आहे ती जगाच्या पाठीवरती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक खेळत आहेत किंवा त्याच्याकडे आकृष्ट होत आहेत. हेच आपल्या भारतीय संस्कृतीचं सर्वात जास्त मोठा विजय आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.